यश शिखराकडे पाऊल आमुचे, ग्राहक हित उत्कृष्ट आमुचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमुचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक. नमस्कार. उद्योग वाटा या कार्यक्रमाअंतर्गत आज पॅक इन इंडिया या कंपनीचे सर्वेसर्वा छाजेड सर आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या प्रवासाबद्दल. उद्योग वाटाबद्दल सांगायचं झालं तर युवा पिढीला चांगली प्रेरणा मिळावी आणि त्यांनी नव उद्योगामध्ये आपलं स्थान निर्माण करावं या उद्देशाने आपण हा उद्योग वाटा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय माध्यम आहे याचा शोध घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाऊ शकतं आणि त्यांना प्रेरणा दिली जाऊ शकते. तर मराठी माणसानं किंवा मराठी युवकांनी उद्योगात यावं आणि पुढे येऊन रोजगार निर्मिती करावी. स्वतःचा म्हणजे नोकरी करत बसण्यापेक्षा उद्योगाकडे आपली वाटचाल करावी या उद्देशानं आपण हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि सोशल मीडियावर आपण त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत. छाजेड सर, मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न सर असा आहे की आपला या उद्योगातला प्रवास कसा सुरू झाला? मुळात की बॅकग्राऊंड, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मात्र चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर माझा कौल नेहमी उद्योगाकडे होता. मला दुसऱ्यांच्या अकाउंट्सचा हिशोब करायचा नव्हता, त्यामुळे मग मी इंडस्ट्रीकडे कल घेतला आणि 89 मध्ये पास झाल्यानंतर 91 मध्ये माझी पहिली कंपनी मी मुंबईत चालू केली. त्यानंतर 91 मध्ये नाशिकला एक फॅक्टरी टाकली आणि ह्या पद्धतीने कोरुगेटेड बॉक्सेस हा आमच्या फॅमिलीमध्ये जुना व्यवसाय आहे, परंतु मी नव्या पद्धतीने त्याला चालू केलं 91 मध्ये. 91 मध्ये आमचं नाशिकला जे युनिट होतं ते त्या मशिनरी किंवा त्या होत्या त्या एकदम त्या काळातल्या लेटेस्ट होत्या. त्यानंतर 91च्या नंतर 98, 99 मध्ये रांजणगाव मध्ये एक स्कोप मिळाला. त्या ठिकाणी आपण रांजणगाव मध्ये पॅक इन इंडिया ही कंपनी सुरू केली कोरुगेटेड बॉक्स मध्ये. आपल्याकडे मुळात म्हणजे सर्वात मोठ्या साईजची मशीन भारतातली आपण घेतली पहिल्यांदा आणि वी वर द फर्स्ट इन द कंट्री टू हॅव दिस काइंड ऑफ सेटअप. मी 99 मध्ये जो युनिट टाकला रांजणगाव मध्ये तो 2.2 मीटर्स विड्थची मशीन जी आहे ती सर्वात मोठी भारतातली मशीन होती त्या काळातली. आजच्या डेटला सुद्धा वी आर अमॉंग द टॉप 5% 5% जी लोक असतील त्यांच्याकडे ह्या साईजच्या मशीन आहेत. आपण 2004 मध्ये ह्याला ऑटोमॅटिक प्लांट केलं. 2010 मध्ये आपण ह्या सगळ्या मशिनरी चेंज करून आपण चायनीज इम्पोर्टेड मशिनरीचा सेटअप लावला. तर 2014 मध्ये त्याला अपग्रेड केलं. टप्प्याटप्प्याला वी हॅव बीन अपग्रेडिंग दिस प्लांट, एक्सपॅन्डिंग आणि ग्रोईंग. दिस इज हाऊ ह्या म्हणजे प्रोजेक्टची आम्ही संकल्पना केली. यश शिखराकडे पाऊल आमुचे, ग्राहक हित उत्कृष्ट आमुचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमुचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक. तुम्हाला असं वाटतं का म्हणजे हा व्यवसाय जेव्हा सुरू केला तुम्ही आणि जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा लहानपणापासूनचे आपले संस्कार आणि भारतातली आपली जी काही संस्कृती आहे या रूट्स मध्ये काही मॅनेजमेंटचा फंड आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा तो काय आहे आणि युवकांनी त्याच्याकडे कसं पाहावं याबद्दल सांगा. आपल्याकडे मॅनेजमेंटचा फंड ऍक्च्युली शेकडो वर्षापासून आहे. म्हणजे आजही जर तुम्ही मॅनेजमेंटची पुस्तकं विकत घ्यायला गेला किंवा कोणाशी कन्सल्ट केलं तर फार चाणक्यापासून मॅनेजमेंटची सुरुवात होते. तर त्या काळात चाणक्याने सुद्धा जे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल ठरवले ते आजही व्हॅलिड आहेत आणि इतर अनेक मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत. आपण आज वेस्टला फॉलो करायला जातो, परंतु प्रॅक्टिकली जर बघितलं तर आपल्याकडे ऑलरेडी मॅनेजमेंटचे फंडास प्रिन्सिपल्स सेट आहे. आपल्या वेदर इट इज आपले धर्मगुरू म्हणा, इतर लीडर्स म्हणा, प्रत्येकाने आपल्याला काही ना काही मॅनेजमेंटचे फंड दिलेले आहेत.
तर आपल्याला हे दिलेलं आहे की तुम्ही इफ यू आर हॅव्हिंग दी इंटेन्शन, राईट इंटेन्शन, देन देर इज नो रिझन वाय एनिथिंग कॅन स्टॉप यू. पण मग हे मॅनेजमेंटचे जे काही फंडाज आहेत हे तुम्ही व्यवसायामध्ये कसे वापरता? मॅनेजमेंटचे फंडा बघा जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यात महत्वाचे फंडाज म्हणजे आपण यू हॅव टू डेअर. कुठलेही काम करताना, कुठलेही बिझनेस करताना तुम्हाला कधीतरी डेअर करावा लागतो. तो डेअर तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय तुम्ही वेळेत घेतलेला, तुमचे निर्णय चुकू शकतात ना. निर्णय चुकणं हा काही प्रॉब्लेम, जो निर्णय घेतो तोच चुकतो, जो निर्णय घेत नाही तो काही चुकत नाही कधी. तर त्यामुळे निर्णय, डिसिजन घेणं ही सर्वात मेन मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सर्वात मेजर रिसोर्स जर काही असेल, इट इज नॉट मशिनरी, इट इज नॉट मनी, इट इज ओनली ह्युमन रिसोर्स. जर तुम्ही माणसं जोपासली तर तुमचा म्हणजे व्यवसायाला कुठेही तुम्हाला अडचण येऊ शकत नाही. सो वन ऑफ द बिगेस्ट प्रिन्सिपल्स आय प्रिझ्युम और आय फॉलो इज वी शुड बी एबल टू रिटेन गुड मॅन पॉवर ॲट ऑल टाइम्स. माणसं चांगली मिळाली आणि मिळवायची आणि त्यांना टिकवायचं आणि त्यांच्याकडनं परफॉर्मन्स चांगला करून घेणं. दॅट इज युअर मेन मॅनेजमेंट प्रिन्सिपल. अँड फॉर दॅट यू हॅव टू हॅव सम एथिक्स. कंपनीमध्ये तुमच्या स्वतःमध्ये तुमचं टाइम डिसिप्लिन म्हणा, तुमचा त्यांच्याबरोबर व्यवहार कसा आहे, आणि तो सेम व्यवहार तुम्ही तुमच्या कस्टमर्स आणि सप्लायर्स बरोबर कंटिन्यू करता. सो दॅट इज द मॅनेजमेंट प्रिन्सिपल की यू हॅव टू हॅव एट एनी पॉइंट ऑफ टाइम गुड रिलेशन्स विथ ऑल दी टीम्स. आणि महत्वाचं म्हणजे की हे करत असताना तुम्हाला कुठल्या ना कुठल्या अडचणी येणार, त्या अडचणींचा सामोरं जायचं आणि त्या अडचणींमधनच मार्ग काढायचा. बिझनेस करत असताना तुम्हाला ह्या अनेक प्रिन्सिपल म्हणजे ऑनेस्टी, इंटिग्रिटी, डिसिप्लिन हे महत्वाचे मुद्दे आहेत. भारतात आपण व्यापार करता, तर भारतातला आपला व्यापार आणि या व्यापाराशी संबंधित परदेशात जो काही व्यवसाय चालतो याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? खरं सांगितलं तर भारतातल्या व्यापाऱ्यांना, म्हणजे मी व्यापारी म्हणत नाही, पण भारतातल्या व्यापाऱ्यांना खरोखर सल्यूट केला पाहिजे. कारण इतक्या अडचणीतनं जर भारताचा व्यापारी व्यापार करत आहे, इट इज नॉट अन ऑर्डिनरी टास्क. भारताच्या व्यापाऱ्याला इन्फ्रास्ट्रक्चर करेक्ट नाहीये, गव्हर्नमेंटचा सपोर्ट बरोबर नाहीये, पॉलिसीज रोज चेंज होतात, मेंटॅलिटी किंवा अप्रोच वेदर इट इज इन बिझनेस म्हणजे कस्टमरचा, सप्लायरचा किंवा इतर कुठल्याही एजन्सीचा तो सपोर्ट बरोबर नसतं. एवढ्या सगळ्या प्रतिकूल म्हणजे प्रतिकूल म्हणजे काय त्याला ऍडव्हर्स सिच्युएशन असून सुद्धा तो व्यापारी सक्सेसफुली वाटचाल करतो, तर सर्टनली त्या व्यापाऱ्याला सल्यूट केलं पाहिजे. म्हणजे आज व्यापाऱ्याला परदेशातलं कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर अब्रॉड पॉलिसीज आर फ्रीज्ड. म्हणजे त्यांना पुढचे 5 वर्ष काय टॅक्सेशन राहणार आहे, काय रेजिंग राहणार आहे, कुठल्या पद्धतीचं त्यांचं वर्किंग आहे, हे सगळं फ्रोझन आहे. तिथल्या सप्लायर्सला किंवा कस्टमर्सला सुद्धा त्यांची सिस्टीम्स माहिती आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. आज एका बिझनेस चालवताना त्याला इंडियामध्ये महिन्यात 26 दिवस वर्किंग जरी असले तर त्याला 52 कंप्लायन्सेस आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या 52 कंप्लायन्सेस, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे कंप्लायन्सेस त्याला करायचे आहेत. त्याचा मेजॉरिटी ऑफ द टाइम इज स्पेंड इन हँडलिंग दी कंप्लायन्सेस. आणि त्या कंप्लायन्सेस मधनं सुद्धा तो म्हणजे पुरे करून तो आज व्यापार करू शकतो. म्हणजे निश्चितच त्याचं धाडस आणि त्याची कौशल्याला वी शुड अप्रिशिएट. आज हाच व्यापारी जर आउट ऑफ इंडिया जर कुठे गेला तर तो आपण आज रोज बघतोय की आज इंडियातले जे बिझनेसमॅन आहेत किंवा इव्हन सर्व्हिस सेक्टरमध्ये जे कोणी काम करते, IT सेक्टर नाही तर कुठल्याही देशामध्ये, ते इंडियन्स आर प्रॉस्परिंग अक्रॉस द ग्लोब. आज US मध्ये हायेस्ट अर्निंग और हायेस्ट सक्सेसफुल कम्युनिटी जर जगात कुठली असेल, एनी कंट्रीमध्ये सुद्धा, US मध्ये जर तुम्ही गेला तर मोस्ट सक्सेसफुल कम्युनिटी कुठली आहे ते इंडियन्स आहे. युरोपमध्ये गेला तरी तिथे मोस्ट सक्सेसफुल, त्यांच्या लोकल पेक्षा सुद्धा आपली कम्युनिटी सर्वात जास्त सक्सेसफुल आहे. कारण वी हॅव गॉट गुड इंटेलिजन्स, वी आर व्हेरी हार्ड वर्किंग आणि वी नो की आपल्याला ह्याच्यातनं कुठल्याही अडचणीत मार्ग कसा काढायचा. सो दॅट इज वन ऑफ द रिझन्स भाई आपला भारतीय व्यापारी जो आहे तो मोस्ट सक्सेसफुल आहे. किंवा आय फील की इंडियन सिच्युएशन्स मध्ये ही इव्हन आता
कोविडची परिस्थिती घ्या ना. कोविडच्या परिस्थितीमध्ये आज अनेक उद्योगांना फार मोठी अडचण आलेली आहे. गव्हर्नमेंटने जे काही पॅकेज स्कीम डिक्लेअर केलेले, प्रॅक्टिकली जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर गव्हर्नमेंटचा 1 रुपयाही इंडस्ट्रीला किंवा व्यापाऱ्याला भेटत नाहीये. तुम्ही किती अनाउन्समेंट केले, त्यांनी काय केले की तुमच्या कर्जाला त्यांनी गॅरंटी दिली. व्यापारी कर्ज बुडवणार नाहीच आहे, तर त्याच्या कर्जाला तुम्ही गॅरंटी देऊन तुम्ही काही मला सबसिडी दिली आहे की तुम्ही मला काही बेनिफिट दिलेलं आहे, तसं नाहीये. सो गव्हर्नमेंट हॅज नॉट सपोर्टेड. आणि तरीही तुम्ही बघा, आणि बिझनेस इज ग्रोईंग. आणि मार्च 21 ला मेजॉरिटी ऑफ द कंपनीज विल रिपोर्ट व्हेरी गुड परफॉर्मन्स. इफ नॉट गुड, म्हणजे व्हेरी गुड नाही म्हटलं तरी गुड तर नक्की देणार आहे परफॉर्मन्स. सो तो परफॉर्मन्स कुठून आला? जर 3-3 महिने कंपन्या बंद किंवा 3-3 महिने त्यांना लॉकडाऊनच्या सिच्युएशन फेस करायला लागल्या, ह्या परिस्थितीने जर तो माणूस किंवा ती कंपनी बाहेर निघून येते, इट इज ओनली बिकॉज ऑफ द एफर्ट्स ऑफ दॅट बिझनेसमॅन हू हॅज टेकन अनप्रेसिडेंटेड एफर्ट्स इन मेकिंग दॅट बिझनेस सक्सेसफुल. इंटरनॅशनली आज त्या कुठल्याही व्यापाऱ्याला बँकेचा कर्ज निव्वळ 1-2-3% त्याला भेटतो. आज भारतामध्ये आता 9-10% झाले, पण नॉर्मल ॲव्हरेज ओव्हर लास्ट 15-20 इयर्स वॉज अराउंड 13-14-15% ॲव्हरेज होता. त्या परिस्थितीतनं सुद्धा तो माणूस बिझनेस चालवत होता, कमवत होता आणि टॅक्सेस भरत होता, त्याचे इन्स्टॉलमेंट्स भरत होता. म्हणजे ही हॅज अ कॅपॅसिटी टू जनरेट मोर प्रॉफिट्स इन स्पाइट ऑफ दिस ॲडव्हर्स सिच्युएशन. जर त्याला प्रतिकूल पॉझिटिव्ह जर सपोर्ट मिळाला गव्हर्नमेंटचा, इन्स्टिट्यूशनचा आणि ऑल इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या गोष्टींचा, तर आय थिंक इंडियन्स बिझनेसमॅन कॅन डू वंडर्स. म्हणजे आपला देश युएसला मागे सोडायला म्हणजे कमी पडणार नाही. नक्कीच. सिच्युएशन्स हॅव टू बी पॉझिटिव्ह. जसं आता गव्हर्नमेंटने आत्मनिर्भर भारतची घोषणा केली आणि आत्मनिर्भर व्हावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत, तर नक्कीच यातून काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल असं आपल्याला वाटतं. निश्चित. म्हणजे ह्या गव्हर्नमेंटचा थोडा बेसिक अप्रोच जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. डाऊन द लाईन फिल्टर होऊन खाली येऊपर्यंत थोडा वेळ लागतोय. परंतु हा आत्मनिर्भर याच्यात बेसिकली काय, वी शुड बी एबल टू अट्रॅक्ट इंडस्ट्रीज फ्रॉम अब्रॉड. नवीन इन्व्हेस्टमेंट्स आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. इंडियन्सने डिसाईड केलं पाहिजे की वी शुड कन्झ्युम मोर ऑफ इंडियन प्रोडक्ट. आज जगात सगळीकडे एव्हरीबडी इज ट्राईंग टू बिकम सेल्फ रिलायंट. सेल्फ रिलायंट तुम्ही केव्हा होऊ शकता? जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोडक्शन इनिशियली तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते की तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा सिच्युएशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला थोड्याफार कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील, वेदर इन टर्म्स ऑफ कॉस्ट और क्वालिटी और अदर फॅक्टर्स. कारण एका दिवसात तर मी हुशार होऊ शकत नाही, एका दिवसात तर मी तुम्हाला लगेच बेस्ट प्रोडक्ट ऑफ द वर्ल्ड देऊ शकत नाही. त्यासाठी वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर लागतील. पण इफ आवर अप्रोच इज पॉझिटिव्ह, 101% आत्मनिर्भर हा प्रोजेक्ट जो आहे जर प्रॉपरली राबवला तर नक्कीच ह्याचा आपल्याला इंडियाला बेनिफिट भेटू शकतो, सगळ्या इंडस्ट्रीला पण भेटू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट काय, जोपर्यंत मेजर इंडस्ट्रीज इंडियामध्ये येत नाही, जोपर्यंत न्यू इन्व्हेस्टमेंट्स येत नाही, तोपर्यंत सी द ग्रोथ. कुठल्याही इंडस्ट्रीला आज आम्ही वी आर इन टू पॅकेजिंग इंडस्ट्री, आम्हाला जी काही ग्रोथ आहे ती इन्स्टंटली त्याच महिन्याला त्याच पिरियडमध्ये दिसून येते. का? कारण कुठल्याही कस्टमरचं जर पॅकेजिंग प्रोडक्ट त्यांनी बनवलं तर त्याच्यामध्ये विदाउट पॅकेजिंग दे कॅनॉट मूव्ह फॉरवर्ड. वेदर इट इज इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, व्हाईट गुड्स इंडस्ट्री म्हणा, फूड, फार्मा, एनी इंडस्ट्री, प्रत्येक वस्तूला आज पॅकेजिंगची रिक्वायरमेंट आहे. जर पॅकेजिंग तुमचा उपलब्ध नसेल तर तो प्रोडक्ट बाहेर त्यांच्या कंपनीमध्ये ते प्रोडक्शन सुद्धा घेऊ शकत नाही. कारण विदाउट पॅकेजिंग अवेलेबल दे कॅनॉट स्टार्ट देअर प्रोडक्शन लाईन ऑल्सो. सो पॅकेजिंग जसं इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरून इमिजिएटली जजमेंट येतो की मार्केटमध्ये व्हॉट इज द मुवमेंट, काय ग्रोथ आहे, किती आहे किंवा किती नाहीये. आज गव्हर्नमेंटचा सपोर्ट इंडस्ट्रीला जर प्रॉपरली भेटला हा आत्मनिर्भरच्या मार्गात, तर निश्चितच बिग इंडस्ट्रीज विल कम and automatically all the ancillary industries will grow. This will create job employment also, financial market also will improve and every other प्रत्येकात इव्हन वर्करला रेव्हेन्यू जो आहे, सॅलरीज जे आहे, वेजेस दॅट विल इम्प्रूव्ह. सो युअर बाईंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह आणि इट्स अ सायकल. तुमची बाईंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह झाली, युअर बाईंग इम्प्रूव्ह, सेल्स इम्प्रूव्ह फॉर द कंपनीज,
and in turn there is a growth in the market. So obviously आत्मनिर्भर हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने राबवणं फार महत्वाचं आहे. तो राबवला तर निश्चित भारताला बेनिफिट होऊ शकतो. जनता सहकारी बँकेची साथ कशी मिळाली आपल्याला? माझं युनिट 98-99 मध्ये आम्ही चालू केला. त्यावेळेला मी बॉम्बेला राहत होतो आणि तिथूनच आम्ही बँकिंग करत होतो. 2005 साली जेव्हा मी पुण्यात शिफ्ट झालो तेव्हा मी विचार केला की आपण पुण्यात यावं, पुण्यातल्या बँकेकडनं आपण बँकिंग करावं. त्यावेळेला आय हॅड अप्रोच जनता सहकारी बँक आणि थेट त्यांच्या सीईओ कडेच डायरेक्ट मी फाईल नेली. मी माझ्या टर्म्स कंडिशन त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या आणि त्यांना म्हटलं की माझ्या टर्म्स कंडिशन जर तुम्हाला मान्य असतील तर ही तुम्ही फाईल स्वीकारा. त्यांनी माझे टर्म्स कंडिशन ऐकून ते म्हटले की यस, आम्ही तुम्हाला नक्कीच करू शकतो प्रमोट किंवा सपोर्ट. आणि त्यांनी त्यावेळेला हे केलं. त्याच्यानंतर आमचं 2010 मध्ये मी परत बँकेकडे गेलो की आम्हाला तुमचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आय हॅव बीन व्हेरी कॉस्ट कॉन्शियस पूर्वीपासून. तर त्यांना म्हटलं की माझा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट काही परवडत नाहीये, मला दुसऱ्या बँकेकडनं कर्ज याच्यापेक्षा 3 आणि 4% डिफरन्सने भेटत आहे, 3-3.5%. त्यावेळेला त्यांचं म्हणणं पडलं की 3-3.5% डिफरन्स आम्ही काही मॅच करू शकणार नाही, 1-1.5% असेल तर आम्ही ऍडजस्ट करू शकलो असतो. तर मी म्हटलं मग मी दुसऱ्या बँकेकडे गेलो तर चालेल का? तर त्यांनी मला होकारा दिला आणि त्याचबरोबर ते हे पण म्हटले की ठीक आहे, तुम्ही जा, 1-2 वर्ष फिरून या म्हणे तुम्ही दुसऱ्या बँकिंगकडे. तर आम्ही तसं 2010 मध्ये मी दुसऱ्या बँकेकडे शिफ्ट झालो. परंतु 2 वर्षानंतर योगायोग असा माझा नेहमी संपर्क असायचा जनता सहकारी बरोबर. तर 2 वर्षानंतर त्यांचं दिवाळीत गाठ झाली. त्यावेळेला ते मला म्हटले की तुमचं झाली असेल हाऊस बाहेरच्या बँकेच्या बरोबर, तर आता तुम्हाला येऊ शकता तुम्ही परत. तर त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की माझं आता ह्या स्टेजला आमचं डिस्बर्सल स्टेजला आहे नवीन प्रकल्प. तर म्हटलं जर मला तुमच्याकडे यायचे तर आय हॅव टू डू दिस, म्हणजे तुम्हाला 1 आठवड्याभरात मध्ये हे करावं लागणार आहे शिफ्टिंग. त्याच क्षणाला त्यांनी मला सांगितलं की बोर्डाची मीटिंग चालू आहे, मीटिंग संपल्यावर तुमची सीईओची गाठ करून देतो, एमडीची गाठ करून देतो. संध्याकाळी 5 वाजता भेटलो, त्यांनी फाईल घेतली. ते म्हणजे 8व्या दिवशी तुमचं रिलीज झालं असेल, तुम्ही इकडे येऊन जा. काहीच बेसिकली व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह आणि कस्टमर फ्रेंडली. म्हणजे मी जर प्रॉपरली तुमचं जर प्रेझेंटेशन, तुमचं जर वर्किंग बरोबर असेल, तुमची नीतिमत्ता साफ असेल, तुम्हाला जर प्रोग्रेस करायचं तर जनता सहकारी बँकेने 100% ऑलवेज पॉझिटिव्हली प्रॉपर सपोर्ट दिलेला आहे. इव्हन त्याच्यानंतर म्हणजे मी कंटिन्युअसली म्हणजे या 15 वर्षातनं फक्त 2 वर्ष मी दुसऱ्या बँकेकडे होतो, बाकी 13 वर्ष मी आज जनता सहकारीकडे आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ दी वर्किंग. इथे काय बेसिकली पर्सनल टच फार चांगला आहे. एव्हरीबडी नोज यू पर्सनली, दे अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम पर्सनली आणि इन्स्टंट सोल्युशन आहे. तुम्हाला म्हणजे प्रोसिजर्स मधनं जावं लागत नाही किंवा तुम्हाला आता पेपर सबमिट केले मग त्या अभ्यास करतील मग सांगतील. इन्स्टेड दे हॅव अ व्हेरी प्रॅक्टिकल अप्रोच की तुम्हाला आज काय गरज आहे काय नाही त्याप्रमाणे ते. ठीक आहे, आम्हाला कधी तशी एकदम इमर्जन्सी आली नाही, परंतु व्हेरी पॉझिटिव्ह अँड सपोर्ट. नवीन उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या जे युवक आहेत, असे युवक आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू करू इच्छिणारे युवक यांना आपण काय मार्गदर्शन कराल, काय सल्ला द्याल? नवीन उद्योजकांना, यंगस्टर्सना माझा सल्ला असा राहील की बेसिकली त्यांनी कुठलाही व्यवसाय करताना कुठलाही देर इज नो शॉर्टकट. हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा. देर इज नो शॉर्टकट टू हार्डवर्क. तुम्हाला कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये आज 12-16 तास काम केल्याशिवाय कुठल्याही इंडस्ट्री व्यवसाय धंदा सक्सेसफुल होऊ शकत. मी जेव्हा 98 मध्ये रांजणगावचं युनिट टाकलं त्यावेळेला आय यूज्ड टू कम फ्रॉम बॉम्बे. महिन्यात दर आठवड्याला मी सोमवारी सकाळी आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कंपनीतच राहायचो. फॅक्टरीमध्येच मी माझा रेसिडेन्स केलेला होता. फॅमिलीला सोडून मी 5 दिवस कंपनीत राहत होतो आणि शनिवारी रविवार फक्त मी बॉम्बेला जात होतो.
आणि त्या काळामध्ये माझा ॲव्हरेज वर्किंग आवर्स मस्ट बी 16 आवर्स पर डे. तर जोपर्यंत तुम्ही तेवढा वेळ किंवा तेवढा टाइम डिवोशन तुम्ही देत नाही, यू हॅव टू फॉल इन लव्ह विथ युअर बिझनेस. तुम्हाला तो म्हणजे दॅट इज द ओनली वे. आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं नॉलेज किंवा स्किल्स हे कंटिन्युअसली अपग्रेड करायला पाहिजे. यू हॅव टू बी कंटिन्युअसली वेगवेगळे पुस्तकं, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, नवीन तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी हा तुम्ही कंटिन्युअसली यू हॅव टू अपग्रेड युअरसेल्फ. पॅक इन इंडियामध्ये आम्ही 2004, 2008, 2010, 2014 आणि मग 2018 अशा प्रत्येक 4 वर्षाच्या टप्प्याला आम्ही कंटिन्युअसली अपग्रेडेड अवर प्लांट, अपग्रेडेड अवर मशिनरी. प्रत्येक म्हणजे इव्हन वर्कर्सला ट्रेनिंग देण्यापासून, ISO घेण्यापासून प्रत्येक स्टेजला वी हॅव कंटिन्युअसली अपग्रेडेड. अनलेस यू अपग्रेड, अनलेस यू लर्न न्यू टेक्नॉलॉजी, न्यू प्रोसेसेस, न्यू मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, कीप युअर सेल्फ अपग्रेडेड विथ ऑल द नॉलेज, तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तुम्ही तेच जुनं आता एक सिंपल नवीन युवकाला मी म्हणेल की तुम्ही दर वर्षाला 2 वर्षाला तुमचा मोबाईल फोन बदलता. वाय आर चेंजिंग? कारण नवीन टेक्नॉलॉजी आली. तुम्ही 16 GB मधनं 64 GB, 64 मधनं 128. तुम्ही कंटिन्युअसली यू आर अपग्रेडिंग युअर मोबाईल. तुम्हाला काय ते पिक्सेल्स पाहिजे, कॅमेरा चांगला पाहिजे. तर इन मोबाईल जर तुम्ही बघता, तुमच्या व्यवसायाला सुद्धा तीच गरज आहे. तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा यू रिक्वायर टू हॅव दिस न्यू अप्रोच वेअर यू आर अपग्रेडिंग युअर नॉलेज, युअर स्किल्स, युअर टेक्नॉलॉजी, युअर बिझनेस, युअर approach, your market, your customers, suppliers, your product, everything has to be upgraded every few years. आणि तो अपग्रेड करण्यासाठी जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी काही अभ्यास करत नाही, त्याच्यासाठी तुम्ही संशोधन करत नाही किंवा रिसर्च करत नाही, तोपर्यंत यू कॅनॉट अपग्रेड. अदरवाइज यू बी आउटडेटेड. यू हॅव टू आज आणि टेक्नॉलॉजी ही एवढी फास्ट जी चेंज झालेली आहे, म्हणजे वी आर द जनरेशन, आम्ही तो जनरेशन आहे जेव्हा आम्ही फोन नव्हते त्या पिरियड पासून आम्ही आज लेटेस्ट मोबाईल फोन पाहिलेलो आहे. आम्ही डायल जुना ब्लॅक इन्स्ट्रुमेंट पण बघितलेला आहे आणि त्यावेळेला ट्रंक कॉल लावायचो, ती परिस्थिती पण बघितली. आज तुम्हाला यू कॅन डायल वर्ल्ड ॲट वन गो. पण टेक्नॉलॉजी यू हॅव टू ॲब्झॉर्ब. सिमिलरली तुमच्या बिझनेसमध्ये किंवा व्यापारामध्ये सुद्धा, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला you have to absorb new technology. साध्या ऑर्डिनरी ट्रेडरला सुद्धा आज ई कॉमर्स हा चॅलेंज आलेला आहे. ई कॉमर्स इज नॉट अ चॅलेंज. इफ यू एक्सेप्ट, तो तुमच्या बिझनेसला प्रमोट करू शकतो. बेसिकली यू हॅव टू अडॅप्ट दॅट टेक्नॉलॉजी. इव्हन मी बघतोय की बँकेत जनता सहकारी बँक हॅज बीन व्हेरी अग्रेसिव्ह इन दिस टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन. जनता सहकारी बँकेने सुद्धा कम्प्युटर्स, ऑनलाईन ट्रेडिंग, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे ह्या सगळ्या फॅसिलिटीज बँकेने कंटिन्युअसली अपग्रेड केलेल्या आहे. त्यामुळे इट इज अप्रिशिएबल की जनता सहकारी बँक नाव ऐकून जनरली लोकांना वाटेल कोऑपरेटिव्ह सेक्टर बँक आहे, यांना काही टेक्नॉलॉजी माहिती नसेल. परंतु आय हॅव ऑब्झर्व्ड ऑलवेज की बँकेने दे हॅव केप्ट देअर टेक्नॉलॉजी अपडेटेड टिल द लेटेस्ट ऑलवेज. अँड सिमिलरली आज नवीन पिढीला, नवीन बिझनेसमॅनला, नवीन व्यापाऱ्याला, he has to ensure that he goes in for the new technology. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उत्कृष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.